होणार, तुम्ही या नका येऊ. चौथा नियम आहे, या संतांना जीवनामध्ये पैशाला हात लावायचा अधिकार नाही. पाचवा नियम आहे, या संतांचा महिलांना 20 फुटावरून दर्शन घ्यावं लागतं. त्यांच्या गुरुची परंपरा होती ती. महिलांना तुमच्यामध्ये बाबाजीने काही आदिमाया शक्ती पाहिली, म्हणून उलट शांतिगिरी बाबा ज्या गावाला जातात त्या गावाला तुमच्यामध्ये दुर्गा माता सप्तशृंगी माता बाबांना दिसते आणि शांतिगिरी बाबा तुम्हाला नमन करतात. सहावा नियम आहे, संत मसाले भात किंवा शिरा गुलाबजांबू खाणारे संत नाही. नवनाथ बाबा खाता गुलाबजांबू, बाबा नाही खाणार. लक्षात, बाबा हे फलारी आहे. 45 वर्षापासून बाबाजींना अन्न माहित नाही. लक्षात घ्या, नॉट जोक. आज 9 नवरात्राचे उपवास आपण पकडतो महिलांनो, तर आपल्याला असं वाटतं का कधी नवरात्र लवकर संपन. संगीतात आहे बरोबर का? लक्षात घ्या. पण बाबाजी 45 वर्षापासून फलारी आहे असे संत मला तुम्ही दाखवून द्या. अजून काही नियम त्यांचे आहे. हे संतांच्या गुत्यामध्ये महिलांना पण या ठिकाणी परवानगी नाही. अजून नियम आहे, संतांना डोक्याला तेल लावायचा अधिकार नाही. हे संत ज्याही गावाला जातात कोणाच्या तरी वावरामध्ये झोपडी करून राहतात. लक्षात घ्या, पाष्टाची कुट्या करून राहतात, बारदाण्यावरती झोपतात, बारदानाच ते पांघरतात. आणि 9 वर्ष बाबाजींना मध्यंतरीच्या काळामध्ये मौन होतं. 16 दिवसाचा कार्यक्रम बाबाजीने 2006 मध्ये श्री क्षेत्र वेरूळ मध्ये जय हनुमान धर्म संस्कार 16 बाबाजींनी साजरा केला. संपूर्ण भारतामधून, भारताच्या बाहेरच्या देशामधून बाबाजींनी संतांना बोलवलं आणि 16 वर्षाच्या ठिकाणी 9 वर्षाच्या मौनव्रताची संता बाबांनी त्या कार्यक्रमात केली होती. असा संत मला दाखवा 9 वर्ष बोलायचंच नाही या ठिकाणी. आणि छोटासा मुलगा राहायचा, तू बोलायचा, बाबा त्याच्या अंगावर फुलं फेकायचे. जसं ज्ञानेश्वर माऊलीने रेड्याच्या मुखामधून वेद बोलवले, तसं मी एक रेडा आहे, पण शांतिगिरी बाबा चुकून करण देतात म्हणून हा रेडा ऐकून बोलतो. बरं का? लक्षात घ्या. नंतर आम्ही प्रवचन करणारे नाही. बाबाजी कोणाकडून काय करून घेतील हे सांगू शकत नाही. नसतर माझी ड्युटी, मला इकडे येण्याचं क्षेत्र नव्हतं. जसे मिलिटरी मॅन आहे तसं माझी जवळजवळ मी 15 भरत्या मिलिटरीच्या केलेल्या आहे. मी आसाम रायफल मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं, भिंगार कॅम्प नगर मध्ये. लक्षात घ्या. पण 2009 मध्ये शांतिगिरी बाबा बोलले, तू माझ्या सोबत राह, तुला देश सेवा संत सेवा तू माझ्या सोबत राहून कर. आई बापाला 3 जण होतो. बाबा बोलले, आमच्या वडिलांना हा मुलगा दान करून टाका. अहो, लोक तुपाचे डबे दान करतात, करण करावा. कोणी डाळीचा कट्ट्या दान करतात, पण माझ्या बापाला मला दान करून टाकल्या बाबाजवळ. त्याचं दान होणं एवढं सोपं नाही. लक्षात घ्या. एखादा मुलगा म्हणतो, मी एक मुलगा फक्त माझ्या बरोबर सोबत ठेवला दिवसभर, संध्याकाळी रात्री पहाटे 3 वाजता तो पळून गेला मी झोपेला असतानाच. आणि त्यानं मला सांगितलं, कमी म्हणलं, काय रे बाबा तू कुठं गेला, टॉयलेटला गेला का नववीला गेला? पहाटे 3 वाजता मी त्याला फोन केला. माझ्याकडे धर्माचं काम असतं, बाबाजी मला धर्माचं हिंदू राष्ट्राचं काम करायला लिहित असतात. आणि खुलताबाद तालुक्यामध्ये धामणगावला मी त्या ठिकाणी मुक्काम केला एका आश्रमावर. तो पळून गेला आणि मी त्याला प्रश्न केला, म्हणला बाबा तू पुढे, मला चिंता लागली तुझी. म्हणजे महाराज ते धर्माचं काम तुम्हीच करा, मला लग्न करायचंय, मी नाही येणार तुमच्यासोबत. मला सांगायचं तात्पर्य, काही जे संत या ठिकाणी आहे व्यासपीठावरती, जेवढे संत, सेवागिरी बाबा, परमेश्वर बाबा, सुरेशानंद महाराज, अवधेशानंद महाराज, देवानंद महाराज, अन्य काही संत एखादे बाल ब्रह्मचारी आहेत, ते संतांनी सर्व आई बाप घर दार सगळं सोडलेलं आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी 8 वर्षापासून मला घराचा उमरा माहित नाही या ठिकाणी. लक्षात घ्या. मी एकदाच रडलो, फक्त नवीन आलो 2009 मध्ये. 2009 ते 16 पर्यंत मी बाबाजींचा बॉडीगार्ड म्हणून राहिलो गाडीमध्ये. आणि 2000 मध्ये आल्यानंतर मी तिथं रडायला लागलो. आणि रडायला लागल्यानंतर बाबांना मला प्रश्न केला, का रडतो, तुला काय झालं? मी मला आईचं ध्यान आलं. शांतिगिरी बाबांनी मला जवळ घेतला, माझ्या डोक्यावर हात फिरवला, म्हणजे आजपासून मी तुझी आई राहील, रडू नको आता. आणि म्हणून भाविकांमध्ये संत दयाळू बाळू असतात. संतांचा महिमा देवाला गावा, देवाचा महिमा संतांनी गावा, अशी म्हण आहे. असो या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि म्हणून 7 दिवसाच्या आत गोकुळदात्या मी तुमच्या प्रत्येक घरापर्यंत येणार. ज्यांच्या घरावरती धाब्यावरती गबळ आहे महिलांनो, मी ते गबळ पाहायला येणार. पण दरवाजा उघडा ठेवणार का मी आल्यानंतर? मी जर आलो तर दरवाजा बंद नाही करायचा नको मी, पहा बरं का? लक्षात घ्या. कारण शांतिगिरी बाबांच्या डोळ्याला पाणी आलं का तुमच्या घरावरती गवत आहे,
तुमच्या घरावरती गबळ आहे, काँग्रेस आहे, काँग्रेस गबळ एकदा बाजूला काढून टाका, तेव्हा आपलं काय होईल, घर स्वच्छ होईल, लक्षात घ्या. असो. आणि यानंतर पुढे आता मौन व्रताचे सांगता आपण या ठिकाणी करून सर्व अनुष्ठानार्थांना विनंती करतो जागेवरती उभं राहायचं आहे. तुम्ही तिघांनी पण उभं राहायचं आता. आणि आता प्रथम आपण या ठिकाणी काय करू, जप घेऊ. ओम जनार्दनाय नमः. जो पाण्यावरती कोण अनुष्ठान केले त्यांना पाणी आणा आणि बाबाजींच्या हाताने पाणी पाजा त्यांना. तसं हे दोन खरं भाग्यवान वीर आहे ज्यांना बाबाजी स्वतः पाणी पाजणार आहे. टाळी वाजून धन्यवाद. त्यांना पाणी आणा. या ठिकाणी बाबाजीच्या बसा खाली मुलांना तुम्हाला बाबाजी पाणी पाजते. पुढे जातो. किती भाग्यवान असतील दोघं जण का स्वतः देव ज्यांना देव मानतो आपण असा संतगिरी बाबा त्यांना पाणी पाजत आहे. जरा टाळी वाजून प्रयत्न. आणि म्हणून कधी पण लक्षात घ्या, जीवनामध्ये वाटचाल करत असताना एखादा माणूस ज्या टायमाला लाल दिव्याच्या गाडीमध्ये जातो रस्त्यानं, तसं कधी म्हणू नका का हा माणूस किती श्रीमंत आहे. जो लाल दिव्यामध्ये हिंडतो त्याला खूप अभ्यास केलेला असतो. रात्री 3-3 वाजेपर्यंत जेव्हा तुम्ही कष्ट करशाल तेव्हा तुम्हाला फळ मिळेल. बाबाजी दुधावरती पण 2 अनुष्ठानार्थी आहेत, त्यांना बोलवून देतो. दुधावरती हा तिथे पहिल्या पुढे या दुधामध्ये दुधावरती ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे. आणि म्हणून आता मौन व्रताची सांगता आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वांनी वरती हात करा. मी जप म्हणणार, सर्व जप म्हणते. आता जेव्हा मी त्र्यंबकेश्वर महाराज की जय आता जय जयकार करील त्या टायमाला तुम्ही सुद्धा काय करायचं, तुम्ही जय जयकार करायचा बरं का. जेव्हा मी त्र्यंबकेश्वर महाराज की जय म्हणून तुम्ही त्या भागा जय जयकार करा. त्या टायमाला मौन सोडत. आता फक्त आम्ही जप घेणार आहे. सर्वांनी वरती हात करा. चला लवकर आता. ओके. आम्ही काय महिलांनी हात वरती करत चला. 8 दिवसापासून आपले मुलं ओके सर्वांनी हात वरती करत चला. मी ओम नमः पार्वती पते हर हर महादेव असं म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणायचं, त्र्यंबकेश्वर महाराज की जय. फक्त अनुष्ठान वाल्यांनी म्हणायचं बरं. लक्षात घ्या. चला सावधान. सगळ्यांना हात वरती करा. महिला मंडळ किंवा पुरुष मंडळ हात वरती करा. मौन रोग सोडायचा आहे आता बालकाचं. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम जनार्दनाय मादी ना काय हो. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. त्र्यंबकेश्वर निष्काम कर्मयोगी स्वामी महाराज उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज. आता सर्व शांत राहा. फक्त अनुष्ठानवाल्यांना काय करायचं, एक जय जयकार करायचा, 2दा करायचा आहे. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय असा तुम्हाला जय जयकार करायचा बरं का. सावधान. हात वरती करा. फक्त अनुष्ठानवाल्यांनीच हा जय जयकार करायचा, बाकी कोणी करू नका. निष्काम कर्मयोगी धन्यवाद. बाबाजींच्या आरती झाल्याशिवाय बोलू नका. आता गुरु संकल्प करते या ठिकाणी. धन्यवाद.
8 दिवस अनुष्ठान करून आपण जे काही पुण्य केलं ते श्री बाबाजींच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी संकल्प करत आहोत। जसं आपण महिन्याला 8 दिवस काम करतो आणि कामाचे जमा झालेले पैसे बँकेत टाकतो आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बँकेतून पैसे काढून खर्च करतो, त्याप्रमाणे आपण केलेले पुण्य श्री बाबाजींच्या चरणी अर्पण करायचे। जे अनुष्ठान होते सर्वांनी हात जोडायचा आणि स्पष्ट मोठ्या आवाजात माझ्या पाठीमागे म्हणायचे। सर्वांनी म्हणा, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात बाबाजींचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने श्री क्षेत्र करमूड आश्रमामध्ये श्री बाबाजींच्या 110व्या जन्मोत्सवा निमित्त होत असलेल्या अनुष्ठानामध्ये जनशांती धाम जनशांती धर्म सोहळा या कार्यक्रमात श्री बाबाजींनी माझ्यासारख्या पामराकडून दगडाकडून मूर्खाकडून जे काही पुण्य करून घेतले ते सर्व पुण्य मी श्री बाबाजींच्या चरणी अर्पण करतो। शिवार्पण कृष्णार्पण। ओम तत्सत परब्रह्म अर्पणमस्तु। धन्यवाद। इतकं भाऊचं मौन सोडायचं कधी विचारून जात असतो। हा धन्यवाद। आता सर्व अनुष्ठानावरती खाली बसा, चला लवकर। आता बोलू नका कोणी, चला बोलू नका खाली बसा सर्व। यानंतर धामणगावचे नाना पाटील ज्यांनी या कळमूड आश्रमाला मोटर दिलेली 15-20 हजार रुपयाची, त्यांना विनंती त्यांनी समोर यायचं आहे। आमचे भरत भाऊ महाजन एरोडोन जेसीबी ज्याने 7 दिवसापासून हा जेसीबी त्यांच्या आश्रमाच्या ठिकाणी या ठिकाणी काम करत आहे। भरत भाऊंना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे। भरत भाऊ महाजन आणि त्यांचे ड्रायव्हर। बाबाजींचा संदेश आहे सर्व आश्रम कमिटीला, जेवढे आश्रम या ठिकाणी आले असतील, सायंकाळी तुम्ही घरी गेल्यानंतर गावात गेल्यानंतर आपल्या आश्रमामध्ये सुंदर महाप्रसाद बनवा आणि सुंदर आपल्या गावामध्ये बाबाजींची मिरवणूक करा, पालखीची प्रतिमेची, अशी विनंती मी सर्व कमिटीला आश्रमाच्या कमिटीला या ठिकाणी करतो। हा रतन भाऊ राठोड तुम्ही पुढे या। त्यानंतर आता पुढे बाबाजींचा या ठिकाणी आपल्या गुरुदेवांचं पूजनाकडे या ठिकाणी जाऊन प्रस्थान करू। मी प्रथम पूजनासाठी या ठिकाणी विनंती करतो, कळमूड ज्या गावाला हा कार्यक्रम चालू आहे, मी 5 प्रतिनिधी या गावाचे घेणार आणि बाकीच्या जिल्ह्याचे घेणार आहे। लक्षात घ्या, जिल्ह्याच्या वतीने ते पूजन आहे आणि गावाच्या वतीने पण आहे। मी 5 जणांचं नाव या ठिकाणी घेतो। जितेंद्र सोनवणे तिने पुढे येत आहे। परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी करूया। त्यानंतर संभा तात्या असतील, भूमा अप्पा असतील, गोकुळ तात्या इथं पुढे येतील, हा आणि पिंटू भाऊ वरती येतील आणि या 5 प्रतिनिधी गावाच्या वतीने या ठिकाणी समोर या। त्यानंतर डॉक्टर ऐले असतील, या जळगाव जिल्ह्याची घोडा सांभाळणारे संजय भाऊ राहते। हा पहिला आपण यांचा बोर्ड घ्यायचा असतो, चला लोक पहिला जळगाव खानदेश आणि कमिटी त्यांच्या वतीने हे नाव आम्ही घेतलेले आहे। लवकर चला चला संजय भाऊ इकडे या, त्यानंतर इकडे डॉक्टर ऐले या, त्यानंतर करंदर आव्हाने पण इकडे यायचं आहे। ज्या ज्या मी रत्नांचे नाव घेतले त्यांनी पुढे या। संपूर्ण खानदेशच्या वतीनं आणि कळमूड गावाची प्रतिनिधी म्हणून हे भोजन या ठिकाणी राहिले। सर्व आमंत्रण त्यांना खाली बसणार होतं, अजून कार्यक्रम संपला नाही।
आरती झाल्याशिवाय आपल्याला मौन सोडायला चान्स नसतो. आरती झाल्यानंतर मग बोलला काय बोलायचं तोपर्यंत मौन ठेवा. जोपर्यंत बाबांची आरती होत नाही तो शांत बसा. चला जितेंद्र भाऊ इकडे येतील लवकर. चला जितू भाऊ असतील. त्यानंतर ज्येष्ठ मंडळाने भूमा तात्या आहे. सतीला नामा इकडे या. सकट झालेलं आहे पण दोन मिनिटं थांबा. हे काय सांगितलं. चला सर्व ज्यांचं ज्यांचं मी नाव घेतलं त्यांनी पुढे आलो करताना आणि बाबाजींच्या ठिकाणी पूजन करा. चला जितेंद्र भाऊ सोनवणे ज्यांचं ज्यांचं पूजन या ठिकाणच्या बाबाने बाबांकरता हार आणला ते पण स्टेप पूजन येणार तर स्टेप मोडून जाईल ती करा थोडा खाली बसायचं. जर त्याचं 25 जण स्टेजवर आलं तर स्टेज खाली जाईल लक्षात घ्या. अहो आम्ही आणलं ती मागून हार आणा. चला पाठीमागून हार घ्या शिवराजजी. त्या कॅरेट मागून हार घ्या लवकर. चला एक शाल आणली फेटा. हा फेटा संजीव बाबाजींना चला घरा. हा 2 मिनिटं. चला लवकर या. जितेंद्र भाऊ सोनवणे लवकर येतील मंचावरती. गोकुळ तात्या लवकर या. भूमा अप्पा त्यानंतर संभा तात्या. मी 5 प्रतिनिधी घेतले कारण प्रतिनिधी गावाचे आहे या ठिकाणी. कारण का स्टेजची कॅपॅसिटी पाहता आपण हा विचार आपण पण या ठिकाणी केला पाहिजे. म्हणून ज्यांचं नाव घेतलं तिने लवकरात लवकर पुढे या आणि बाबाजींच्या ठिकाणी पूजन या ठिकाणी होईल. त्यानंतर भडगाव तालुका तयार राहा. साहेबराव पाटील समाधान भाऊ अशोक भाऊ बापू मोरे दीपक पाटील नितीन पाटील आणि बापू पाटील यांनी समोर तयारीत राहायचं आहे. भडगाव तालुक्यानंतर फुलंब्री तालुक्याने तयार राहायचं आहे. तोपर्यंत प्रत्येक त्या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं जागेवर एक नाचून गाऊन अरे मेरे जान बाबाजी हे गाणं आपण या ठिकाणी द्यायचं आहे. सुंदर सर्वांनी उभं राहा. 15 तारखेच्या ध्वजारोहणापासून पिंटू भाऊंना बाबाजींनी संकल्प दिला होता मौन व्रताचा. तसा दोघं जणांना दिला होता परंतु पिंटू भाऊ या ठिकाणी सक्सेस झाले. बाबांना दुसरं काम असल्यामुळे त्यांनी ते मौन बाबांच्या आदेशानं तोडलं असावं. तर पिंटू भाऊ या ठिकाणी जय जयकार करतील बाबाजींचा. त्र्यंबकेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय. उमाशंकर भगवान की जय. बजरंगबली की जय. जय बाबाजी काले बाजूला अभिनंदन पिंटू भाऊ त्या ठिकाणी करू. त्यानंतर 7 दिवसाच्या जनरल पंक्ती झाल्या ठिकाणी रमा गुण शिरा ज्यांनी दिला असे चंद्रकांत विठ्ठल निकम बोरखेडा नाशिक यांच्याकडून ही सेवा या ठिकाणी आलेली आहे. जे सेवी भैया भाऊ यांनी पण समोर यायचं आहे आणि यांचं पण भोजन या ठिकाणी करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. लगेच या ठिकाणी भक्तिगीत घ्यावा या ठिकाणी सादर सर्वांनी उभं राहायचं. सर्व उभं राहा लागेल. एक एक तालुका जिथे हार आणला असेल एक एक तालुका त्या ठिकाणी पुढे करा.
सुंदर बाबाजी करता 8 फुटाचा हार आज जळगाव खानदेश तालुक्याच्या कमिटीच्या वतीनं हा हार आहे. सुंदर हार एक एक तालुका या ठिकाणवरती घेणार कोणी राग करू नका बाबा. तुम्ही सगळे ज्येष्ठ मंडळी आहे. इथं 50 जणांना घेतलेला स्टेज मोडून नाही तुम्हालाच कळायला पाहिजे. लक्षात घ्या. मी ज्यावेळेस ज्या तालुक्याचं नाव व्यक्तीनेच वरती येतो ते प्रत्येक वरती होऊ नका. हा नाना भाऊजींनी मोठं दिले त्यांचं अभिनंदन आहे या व्यासपीठावर. जमीन बाबा असं ज्येष्ठ मंडळी असं कधी नाही करायचं. लक्षात घ्या. मी प्रत्येक तालुक्याचं नाव घेतो आहे. आता भडगाव तालुक्याच्या वतीनं पूजन चालू आहे. हे बघा आता लगेच अनुष्ठानार्थी या शेजारच्या मंडपामध्ये पंक्ती धरतील. तोपर्यंत 10 मिनिटाचा सत्संग इथं होईल. आरतीनंतर आरती होईल. आरतीनंतर जायचंय. तयारी ठेवायची स्वयंजगाने. अनुष्ठानार्थी पहिलं उपास सोडतील. त्यानंतर आपले सगळेजण बसणार आहेत. या ठिकाणी वडगाव तालुक्याने या ठिकाणी सुंदर पूजन केल्याबद्दल धन्यवाद. नातेवाईक खाली यायचं. यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी लगेच पूजन करायचं होतं. हा लगेच आरतीसाठी सर्वांनी जागेवर उभं राहायचं. धन्यवाद. दमान घ्या. दमान घेणार असतो. प्रत्येकाने शिस्त पाळत जा. कधी पण महाराजच्या दरबार केला तर शिस्त पाळा. त्यानंतर निष्काम कर्मचारी जगद्गुरू जनार्दन स्वामी मूलगुरुजी महाराज मंदिराचा चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त सोहळा लाटणगाव हे विनंती करतो. शांताराम भाऊ दांडेकर यांना एक समन्वय आहे. या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करूया. देवाचे महाराज समोर होती या ठिकाणी पालखीच्या पूजन करा. या पत्रे जातं. चंद्रकांत विठ्ठल निकम वरकेला ज्यांनी रवा गोड शिरा 7 दिवस त्यांनी आपल्याला जडपंथीसाठी दिला. त्यांचे पूजन करा. लगेच बाबाजींच्या महाआरतीला सर्व आरतीसाठी उभं राहायचं झालं. स्टेजवरती गर्दी नका करू शकता. विनंती आहे. शिस्त प्रत्येकाने पाळा. Brahma
विनंती बाबाजींना तुमच्या मुखातून आरती ऐकायची तर सर्व मोठ्याने